आजचा दिवस खवय्यांसाठी अत्यंत खास आहे, कारण उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि त्यापूर्वी जोरदार सेलिब्रेशन केलं जातंय। नॉनव्हेज खवय हे सध्या ताव मारताना पाहायला मिळतात। मात्र ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाने तब्बल 2600 किलो चिकनचं वाटप केलंय। पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। टणटण वाजलं, मटण शिजलं, हे गाणं आज सकाळपासून अनेकांच्या डोक्यात घुळत असेल, कारण आजचा दिवसच खास आहे। आज गटारी, आणि गटारी म्हटल्यावर सकाळपासूनच नॉनव्हेज खवय्यांची लगबग सुरू झाली। चिकन, मटण, मासे, मसाला सगळं आणायची घाई लागली। आणि हीच धावपळ सुरू असताना नेरूळ जुईनगर मधील नागरिकांना एक सुखद धक्का बसला। दुकानावर चिकन घ्यायला गेलेल्या नागरिकांना चक्क मोफत चिकनचं वाटप करण्यात आलं। सध्या आपण आहोत नवी मुंबईतील राजीव गांधी ब्रिजच्या खाली। या ठिकाणी आपण पाहता एक बॅनर लागलेला आहे, आराखडा बुधवार 23 जुलै 2500 किलो चिकन मोफत वाटप। हे सेक्टर 21, 22, 23 जुईनगर पाडागाव या ठिकाणी हे जे आहे सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत जेवढे स्थानिक लोक येतील त्यांना हे चिकन जे आहे 1 किलो चिकन वाटप करण्यात आले। विशाल पोपट सासणे माजी नगरसेवक आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे, आणि आज त्यांनी अमोसा गटानिमित्त एक नवीन संकल्पना केलेली आहे। तर 2500 किलोचं जे आहे बजेट आहे, 12च्या नंतर जे काही लोक येतील त्यांना सुद्धा हे जे आहे चिकन 1 किलो चिकन जे प्रोव्हाइड केले जाईल। त्याचं झालं असं, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांना ही कल्पना सुचली। गटारीच्या दिवशी आपल्या मतदारांना खुश करायचं होतं। मग काय, ससाणेंनी थेट 2600 किलो चिकनचं वाटप केलं। प्रत्येक कुटुंबाला 1 किलो चिकन। नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असं चिकनचं वाटप होतंय आणि खरोखर भरघोस त्याला प्रतिसाद मिळाला आहे। 2500 किलोचं त्यांनी टार्गेट ठेवलं होतं, 2600 किलो चिकन गेलेलं आहे। तरी सुद्धा अजून लोक येत होते, 12 वाजेपर्यंत वेळ त्यांनी दिली होती, तरी सुद्धा अजून सुद्धा लोकांचा प्रतिसाद आहे, अजून चिकन वाटलं जाते। खरोखर म्हणजे आज त्यांनी सगळ्यांचा आखाडा खरोखर शांत गोड साजरा केलेला आहे। मला चिकन मिळालेलं आहे, ते पण 1 किलो चिकन मिळालेलं आहे, ते पण एकदम ताजं आणि मस्त चिकन आहे। आणि आज सर्व जुईनगरमधील जवळजवळ 2600 परिवार जवळजवळ याचा आनंद घेतील। नगरसेवक आपले विशाल ससाणे जुईनगर परिसरामध्ये चांगले काम करतात आणि त्यांनी हा उपक्रम ठेवला। हा उपक्रम सर्वांसाठी लाभदायक आहे, सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही आमची इच्छा, आणि आम्ही पण घेऊन गेलो जे आहे ते चिकन सर्वांना प्रत्येकाला वाटप केले। विशाल ससाणेंच्या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आता गटारीच्या दिवशी आपला नेता इतकी काळजी घेत असेल तर लोकांना काय हवंय अजून? आज म्हणजे सर्व नवी मुंबईतल्या नागरिकांचं मनापासून मी स्वागत करतो की आपण जो हा उपक्रम आपण राबवलेला त्या उपक्रमाला आपण सर्वजणांनी चांगला जो प्रतिसाद दिला। म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल की लोकांना पण आनंद झाला की कोणतरी आपल्यासाठी एक वेगळ्या प्रवृत्तीने आणि एका वेगळ्या विचाराचा व्यक्ती आपल्यासाठी आहे, आणि त्यासाठी एवढा आनंद घेतला। आता तुम्ही पाहिलं असेल की सकाळी 9 ते आपला 12 होता, आता साधारण 2 वाजे आले, तरी पण आपला तो वाटपचा कार्यक्रम अजून चालू आहे। आता विरोधक म्हणतील मतांसाठी चिकनचं प्रलोभन दाखवणं साफ चुकीचं आहे, पण आजचा दिवस मतदार राजा राजकीय वादविवाद ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीये। आता प्रत्येकी 1 किलो चिकन वाटप म्हणजे खवय्यांचे जवळपास 200 ते 225 रुपये वाचले। बरं, थोडं थोडकं नाही, तब्बल 2600 किलो चिकनचं वाटप झालंय। ससाणे यांनी 2600 किलो चिकनसाठी अंदाजे 5 लाखांच्या घरात खर्च केलाय। त्यामुळे 2600 घरांमध्ये आज गटारीचा आनंद आहे। त्यामुळे सण आहे मोठा, चिकनला नाही तोटा, असं म्हणत खवय्ये गटारीचा आनंद साजरा करण्यात व्यस्त आहेत। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।